शहरातील शुक्रवार बाजार परिसरात अनधिकृत शेड आणि अतिक्रमणावर आज महापालिकेचा बुलडोझर चालला आहे। नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर आणि महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग, बाजार परवाना विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनधिकृत शेड हटविण्यात आले आहेत। या कारवाईमुळे शुक्रवार बाजार परिसर मोकळा झाला असून वाहतुकीलाही दिलासा मिळाला आहे। अमरावती शहरात शुक्रवार बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत शेड, गाळे आणि वाहने उभी करून अतिक्रमण करण्यात आले होते। 27 जानेवारी रोजी महानगरपालिका आयुक्तांनी शुक्रवार बाजारात प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीची पाहणी केली होती। नागरिकांच्या तक्रारी, वाहतुकीची कोंडी आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले। महानगरपालिकेच्या तपासणीत असे निदर्शनास आले की सदर ठिकाणी कुठल्याही मांस विक्रेत्यांना अधिकृत परवाना देण्यात आलेला नाही। महानगरपालिकेच्या संकुलामध्ये 39 दुकानदारांना अधिकृत दुकाने देण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाहने जमा करण्यात आली होती। 29 जानेवारी 2026 रोजी सर्व दुकानदारांना नोटीस देण्यात आल्या। तसेच पशुवैद्यकीय विभागामार्फत मांस विक्रेत्यांनाही नोटीस बजावण्यात आली होती। 24 तासांच्या आत अतिक्रमण न हटवल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार आज शुक्रवार 30 जानेवारी रोजी अतिक्रमण विभाग, बाजार परवाना विभाग, पशुवैद्यकीय विभाग आणि फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन यांच्या पोलीस संरक्षणात संयुक्त कारवाई करण्यात आली। या कार्यवाहीत अनधिकृत शेड हटविण्यात आले, रस्त्यावर उभी असलेली सर्व वाहने हटविण्यात आली, भाजी विक्रेत्यांना स्वतंत्र व नियोजित जागा उपलब्ध करून देण्यात आली असून सागर नगरकडे जाणारा रस्ताही मोकळा करण्यात आला आहे। 27/1/2026 ला माननीय आयुक्त महोदय यांचा या ठिकाणी पाहणी दौरा झाला होता। नागरिकांच्या काही तक्रारी होती की शुक्रवारी बाजारामध्ये जे प्रॉपर नागरिक आहेत या ठिकाणी प्रॉपर बाजार भरत नाही, अनधिकृत मांस विक्री होते। त्याच अनुषंगाने या ठिकाणी महानगरपालिकेचे जे संकुल आहे या संकुलामध्ये अधिकृत जे लोक आहेत ते बसत नाहीयेत आणि त्यांचे व्हेइकल्स पूर्णतः इकडे विखरलेले आहेत आणि पूर्ण बाजारामध्ये जे प्रॉपर मॅनेजमेंट व्हायला पाहिजे ते होत नव्हतं। या अनुषंगाने माननीय आयुक्त यांनी 2 दिवस बैठका घेतल्या। सर्व संबंधित विभाग प्रमुखांना तात्काळ निर्वाणीचे आदेश दिलेत की आपापल्या विभागाच्या जबाबदारीनुसार त्या ठिकाणी काय व्यवस्था आहे किंवा नाही हे मला तात्काळ कळवा। त्या अनुषंगाने काल आम्ही दुपारी मॅडम सोबत चर्चा केली, परवा दिवशीही चर्चा केली। मॅडमच्या लेखी स्वरूपामध्ये ऑर्डर्स घेतल्या। बाजार परवाना विभागाने त्यांच्या संबंधितांना नोटिसेस दिल्या, पशुवैद्यकीय विभागामार्फत नोटिसेस इश्यू केल्या, अतिक्रमण विभागामार्फत नोटिसेस इश्यू केल्या आणि एक संयुक्त स्वरूपाची सामूहिक कारवाई जी आहे ती आपल्या समोर होते। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पोलीस प्रशासनाची, ज्यामध्ये माननीय उपायुक्त शिंदे साहेब यांनी काल आम्हाला पोलीस संरक्षणही दिलं। त्यामुळे एक प्रशासनाची सामूहिक कारवाई होऊन आपल्या समोर जे रिझल्ट्स आहेत ते दिसत, नागरिकांच्या ज्या तक्रारी होत्या नागरिक पण समाधान व्यक्त करत आहेत। थँक्यू। महानगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे शुक्रवार बाजार परिसरातील अतिक्रमणाला आळा बसला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। पुढील काळातही नियमबाह्य अतिक्रमणावर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा थेट इशारा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे।